जय शिवराय मित्रांनो, लेख 12 वर्षाची झाल्यानंतर आधी या 5 गोष्टी तुमच्या मुलीला शिकवा, लेकीला शिकवा. त्यामुळं काय होईल तर त्या मुलीचा आत्मविश्वास वाढेल, मुलगी हुशार बनेल, खंबीर बनेल, अशा तिच्यामध्ये बदल होईल. मग आता कोणत्या 5 गोष्टी आहेत, त्या कोणत्या शिकवायच्या गोष्टी, तर त्या पाहण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. तर चला तर मग आता सविस्तर आपण या संदर्भातली माहिती बघूया. बघा, आता मुलांच्या त्यांच्या वयाच्या हिशोबानं स्किल्स शिकवणं गरजेचं आहे. यामुळे त्यांच्या विकासात फायदे होतात आणि आत्मविश्वास वाढतो. ज्या प्रकारे लहान मुलांना हळूहळू त्यांच्या हातानं खाण्याची सवय लावली जाते, त्याचप्रमाणे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांनी काही स्किल्स अवलंबणे किंवा मुलांना काही स्किल्स शिकवणं गरजेचं असतं. काही ठिकाणी मुलं आणि मुलींचं पालनपोषण वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. म्हणूनच मुलांप्रमाणेच मुलींनाही त्यांच्या वयाच्या हिशोबानं काही स्किल्स शिकवायला हवेत आणि शिकवलेच पाहिजेत. मुलगी 12 वर्षाची झाल्यानंतर तिला काही गोष्टी शिकवायला हव्यातच आणि त्या गोष्टी शिकवल्याच पाहिजेत. ही पालकांची जबाबदारी आहे. ही पालकांनी जबाबदारी ती पूर्ण करणं गरजेचं आहे. परत त्या कोणत्या गोष्टी आहेत 5, तर पहिली, वेळेचे महत्त्व. बघा, आता दिल्ली पब्लिक स्कूल गाझियाबाद सोसायटीच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार तुम्ही आपल्या मुलांना टाईम मॅनेजमेंट जितक्या लवकर शिकवाल तितकं चांगलं ठरेल. मुलं आपलं काम वेळेत पूर्ण करतील आणि रोजची कामं सहज पूर्ण करू शकतील. मुलांमध्ये पार्ट टाईम मॅनेजमेंटचे स्किल विकसित करण्याचं काम पालकांचेच असतं. त्यामुळे ही पालकांची जबाबदारी आहे की आपल्या मुलांना वेळेचं महत्त्व शिकवणं अगोदरपासूनच, जेणेकरून मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये, करिअरमध्ये काही अडचण येत नाही. ते वेळेला फार महत्त्व देतात, वेळेत सर्व कामं पूर्ण करतात. त्यामुळे त्यांची इमेज वाढते, त्याचा फायदा त्यांनाच होतो. आता दुसरी गोष्ट, कोणावर विश्वास ठेवावा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, कोणावर विश्वास ठेवावा. तर बघा आता की नक्की कोणावर विश्वास ठेवावा हे मुलांना फार गरजेचं आहे. शिकवणं महत्त्वाचं आहे, त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या गोष्टी, त्याबद्दल मुलांना त्या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ते शिकवणं पालकांचं काम आहे. तर कसं, तर बघा आता आजकालच्या काळात मुलांना हे शिकवणं, कोणावर विश्वास ठेवायचं हे शिकवणं खूप गरजेचं आहे की विश्वास कोणावर ठेवायचा. मुलींसोबत होणाऱ्या चुकीच्या घटना वाढत आहेत. त्यातच तुम्ही मुलींना वेळीच अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये ही शिकवण द्या. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींना स्पर्श अनइझी वाटत असेल तर त्वरित कळवायला सांगा. म्हणजे मुलांना काय शिकवायचं आहे की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर विश्वास ठेवायचा नाही, हे महत्त्वाचं गोष्ट शिकवायची आहे. शिवाय कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा स्पर्श, आपल्या जवळच्या कुटुंबातील, नातेवाईक कुटुंबातील किंवा घरातीलही कुटुंबातील व्यक्तींचा कोणताही सदस्य असेल तर त्या व्यक्तीचा स्पर्श जर नकोसा वाटत असेल, त्याच्यापासून, त्या स्पर्शापासून त्रास होत असेल, चिडचिड होत असेल किंवा त्याच्यातून वेगळा वाईट अनुभव काय येत असेल, तो बॅड टच असेल, तर बॅड टच की गुड टच, कोणाचा बॅड टच आहे, कोणाचा गुड टच आहे, ते कसा ओळखायचा, ह्या गोष्टी मुलींना महत्त्वाची गोष्ट मुलींना शिकवणं फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, सहानुभूती. मुली 12 वर्षांच्या झाल्यानंतर त्यांना इतरांप्रती सहानुभूतीची भावना ठेवण्यास शिकवा. त्यांना सांगा की एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन गरजवंत लोकांची मदत करायला हवी. शिवाय त्यातही किंवा गरजवंत खरा कोण आहे, आपला कोण आहे, जवळचा कोण आहे, लांबचा कोण आहे, तो खरंच गरजवंत आहे का, तो आपल्या ओळखीचा आहे का, हाही सुद्धा त्या मुलींना शिकवणं फार गरजेचं आहे. चौथी गोष्ट, भावना समजून घेणं. 12 वर्षांचं वय फार नाजूक असतं. याच वेळी मुली टीन एज ग्रुपमध्ये पाऊल ठेवतात. या वयात त्यांच्यातील भावनात्मक रूपात बदल होतात. ते कोणत्याही व्यक्तीप्रती आकर्षक होऊ शकतात किंवा त्यांना एखादी व्यक्ती आवडू शकते. या वयात मुली चुकीचं पाऊल उचलू शकतात. म्हणून मुलींना आधी आपल्यानंतर इतरांच्या भावना समजून घेण्याची शिकवण द्या. आता 5वी गोष्ट, अभ्यासावर लक्ष द्यायला शिकवा. मुलींनी शिकणं फार महत्त्वाचं आहे. यामुळे त्यांना आपल्या पायावर उभं राहायला मदत होते आणि त्या आपल्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहत नाहीत. 12 वर्षात मुली समजदार होतात. याच वेळी मुलींना शिकवा की त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं, जेणेकरून त्या आयुष्यात यशस्वी होतील, आयुष्यामध्ये त्यांचं करिअर चांगलं घडेल. तर अशा प्रकारे आज आपण बघितलेलं आहे की आपल्या
मुलींना 12 वर्षाच्या झाल्यानंतर त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टीचं शिकवण दिली पाहिजे, त्यांना ज्ञात करून दिल्या पाहिजेत गोष्टी. पहिलं वेळेचे महत्त्व, दुसरं कोणावर विश्वास ठेवायचा, तिसरं सहानुभूती, चौथा भावना समजून घेणं आणि पाचवा अभ्यासावर लक्ष द्यायला हवं. अशा प्रकारे आपण आज हा व्हिडिओ बघितलेला आहे की मुलींना कोणत्या गोष्टीचं शिकवणं गरजेचं आहे म्हणून. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता एक लाईक ठोकून द्या आपल्या चॅनलला, ह्या व्हिडिओला, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी जाता जाता महत्त्वाचं, आणि बेल आयकॉनची घंटी दिसते बघा, ती घंटी खान शिरणं अशी घंटी लावा, जेणेकरून तुमचे फट शिरणा फटाफट असे नवनवीन व्हिडिओ बनवेल तसे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील. तर ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.